ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। जिल्ह्यात मागील काही दिवसापासून सतत जो पाऊस चालू आहे त्या पावसाचा परिणाम पिकावर झाला आहे। सोयाबीन असो, हळद असो या तसेच कापूस या पिकावर मोठ्या प्रमाणात विविध रोगाचे परिणाम झाला आहे। त्यामुळे शेतकरी हा हातात झाला आहे। वारंवार त्यांना फवारणीचा करावं लागतं। त्यामुळे फवारणी करण्यात त्याला मोठ्या प्रमाणात आर्थिक भुर्दंड बसत असल्यामुळे शेतकरी पूर्णतः हातात झाला आहे। आपल्यासोबत शेतकरी येतं सागर रावले यांच्या शेतामध्ये मागील 3-4 खेप फवारणी करण्याची वेळ आली, त्याच्यामुळे त्यांना फवारणीचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे। त्यांच्या जाणून नेमकं दादा काय परिस्थिती सध्या काऊन यावर्षी असं परिस्थिती? यावर्षी एक तर पावसाचा लहरीपणा, त्याच्यामुळे पेरण्या वेळेवर झाल्या नाही, काही मागे पुढे झाल्या आहेत। त्याच्यानंतर पाऊस जो असा आला की जो कंटिन्यू म्हणजे लागून बसतो झडीसारखा, आणि त्याच्यामुळे पिकाची वाढही नाही आणि अळींचा प्रादुर्भाव वारंवार वाढून राहिलेला आहे। त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं म्हणजे काय करायला पाहिजे हे काही समजून नाही राहिलेलं आहे। अळी येते, पिकाची वाढ नाही आहे, पाऊस उघडला की इतका उघडतो की ते बिलकुल उन्हाळ्यासारखं तापायला लागते। त्याच्यातही ते पीक तसं नुकसान होऊन राहिलेलं आहे। त्याच्यामध्ये म्हणजे ऊन पकडलं की एकदमच हलक्या शेतांमध्ये तर म्हणजे खूपच जास्त परिस्थिती वाईट वाढून राहिली, आणि परत सुरू झाला की इतका सुरू होतो की परत 4-4, 8-8 दिवस म्हणजे ऊनसुद्धा दिसत नाही। त्याच्यामुळे अळीचा प्रादुर्भाव जास्त होऊन राहिला। तुम्ही आतापर्यंत किती वेळा या फवारणीसाठी खर्च आला आणि नेमकंच किती खर्च वाढायला? नेमकंच मागच्या वेळेस खर्च तर आता पडत आहे असं नेमकंच नाही, पावसाचे ह्या लहरीपणामुळे म्हणजे फवारणी अळीचं प्रादुर्भाव म्हणजे कधी येईल काही सांगताच नाही येऊन राहिलं। वारंवार अळीचं प्रमाण वाढत आहे, त्यामुळे 2-3 वेळा फवारण्या झालेल्याच आहेत, आणि म्हणजे वाढही नसल्यामुळे मग त्याच्यामुळे तुम्हाला वाढीची औषधं वगैरे वापरायचं काम पूर्ण आलं। त्यामुळे तो एक खर्च आणि कीटकनाशकांचा खर्च हा दोन्ही वाढून राहिलेला इतर शेतकऱ्यांचा। कापसाचंही तसंच आहे, कापसामध्ये अळी आणि म्हणजे वाढ नसल्यामुळे आता सतत पाऊस असल्यामुळे तेही नुकसान होऊन राहिलेलं आहे। म्हणजे जवळपास सगळ्याच पिकांची एक व्यवस्थित परिस्थिती सध्या तरी नाही आहे। आता जर हीच जर परिस्थिती राहिली तर या उत्पन्नात किती प्रमाणात घट होईल आणि किती रुपये नेमकंच नुकसान किती रुपयाचं होईल असं? नक्कीच माझ्या मते तरी साधारणतः दरवर्षीच्या प्रमाणे आजच्या तारखेतच जवळपास 25% तर नुकसान मला वाटूनच राहिलं। म्हणजे सगळ्याच शेतकऱ्यांचं की जशी कंडिशन पाहिजे, म्हणजे ओव्हरऑल समजा कुठेही आपण जर गेलो कुठल्याही रोडला किंवा कुठल्याही गावाला, तर जे दरवर्षीचे या टाईमला पिकं असतात त्या पिकांची परिस्थिती तशी नाही आहे। 25% साधारणतः तर नुकसान आहेच। नक्कीच हे होते आपल्यासोबत प्रगतशील शेतकरी सागर रावले यांचे जे 4-5 खेप जो फवारण्याचा खर्च वाढला त्याच्यामुळे पूर्णतः शेतकरी हातात झाला, आणि पिकावर जो प्रादुर्भाव आळ्याचा असो या इतर रोगाचा असो याच्यामुळे जो पिके ते पूर्णतः नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत, आणि तसेच याच्यामुळे आता उत्पन्नातही घट होण्याची शक्यता आहे। कॅमेरामन सचिन राणेसह विठ्ठल देशमुख, TV9 मराठी, वाशिम। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।